नमस्कार. तर चला आज आपण भोपळ्याचे छान असे थालीपीठ बनवणार आहोत. तर अगदी सोपी आहे रेसिपी बनवण्यासाठी. तर हा भोपळा आपल्या गार्डनमधला आहे पहा. तर आपण आता याला छान असं कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा खिसता यायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण एका खिसणीवरती हा भोपळा छान असा खिसून घेऊयात. तर पहा, आपण हा भोपळा छानपैकी खिसून घेतलेला आहे. आणि अगदी सोपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर पहा, आपला भोपळा हा छान खिसून झालेला आहे. यानंतर आपण यात इथं थोडीशी कोथिंबीर, 5-7 मिरच्या घेतलेल्या आहेत पहा. मिरच्याची देठं काढून घ्यायची आहेत. यानंतर आपण यात बारीक कांदा घेतलेला आहे. तर तो देखील आपण चिरून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे पहा. तर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या, कांदा, यानंतर आपण यात लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत. थोडेसे जिरे घालूयात आणि आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेऊयात. तर पहा, हे वाटून आपलं तयार झालेलं आहे. यानंतर आपण खिसलेल्या भोपळ्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ व यानंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ घालणार आहोत व आपण जे वाटण वाटले ते घालायचं आहे. तेथे वाटण घातल्यानंतर आपण इथे हळद घालणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे पहा. यानंतर आपण यात ओवा घालणार आहोत. तो ओवा हातावरती थोडासा क्रश करून आपल्याला ओवा घालायचा आहे. यानंतर आपण हे पीठ छान असं मळून घेऊयात. तर मिक्सरमध्ये जे वाटण वाटले आपण त्यातच थोडंसं पाणी घालून आपण तेच पाणी इथे मळण्यासाठी वापरणार आहोत. आपल्याला असं सैल पीठ मळायचं आहे. तर पहा, तिथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे पहा. आता आपल्याला याचा छोटासा उंडा बनवून आपण हे पाण्यात हात बुडवायचा आणि आपण हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे पहा. तर आपलं थालीपीठ हे मस्त थापून झालेलं आहे. यानंतर आपण या थालीपीठाला होल करायचे आहेत पहा. 5-7 होल करायचे, जेणेकरून थालीपीठ छान असं क्रिस्पी भाजलं जातं. तर इथे तवा गरम झालेला आहे. तर पहा, आपण थालीपीठ तव्यावरती टाकून घेऊयात. तर थालीपीठ आपल्याला दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे पहा. छान असं खरपूस आपल्याला थालीपीठ भाजायचं आहे मीडियम गॅसवरती. छान असं थोडासा गोल्डन कलर आला की आपलं थालीपीठ भाजलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि अगदी सोपी आहे रेसिपी आणि हे थालीपीठ आपण दह्यासोबत खाऊ शकता. थँक्यू.